नील सोमय्यांविरोधात दिनेश जाधव आता उमेदवार असणार आहेत। दिनेश जाधव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि अपक्ष म्हणून दिनेश जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या माघारीनंतर जाधव यांना पाठिंबा मिळालेला आहे। भाजपच्या आता नील सोमय्या यांच्या विरोधातली निवडणूक बिनविरोध होणार नाही अशी ग्वाही संजय राऊत यांनी दिली आहे। वॉर्ड क्रमांक 107 मधून अपक्ष म्हणून उभे असलेल्या दिनेश जाधव यांना शिवसेना युबीटी आणि मनसेने पाठिंबा दिलाय। तर दिनेश जाधव यांनीही आपण शिवसैनिक असल्याचा पुनरुच्चार केला। मतदारसंघात काहीतरी गडबड होईल या शक्यतेने आपण खबरदारी म्हणून अपक्ष अर्ज दाखल केल्याचा दावा त्यांनी केलेला आहे। त्या नील सोमय्यांना आपण बिनविरोध जिंकून देणार नाही, त्यांना आसमान दाखवणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। मुलुंडचा वॉर्ड क्रमांक 107 जिथे तुम्ही हा प्रश्न विचारला, जागा वाटपात त्या जागेचा आग्रह आणि हट्ट हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांनी केला। आम्ही त्यांना सांगितलं की ती जागा अत्यंत नाजूक आहे, आम्हाला ती लढणं गरजेचं आहे, पण आमच्याकडे चांगले उमेदवार आहेत, आपण सगळे मिळून ती जागा जिंकू। मग शेवटी नाईलाजाने आम्ही ती जागा त्यांच्याकडे दिली, त्यांच्या कोणी कार्यकर्त्याला त्यांना उमेदवारी दिली, पण आम्ही सगळ्यांनी ठरवलं की राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या मागे आपण उभं राहायचं। पण नेहमीप्रमाणे जो बिनविरोध घोटाळा झाला त्यात 107 वॉर्डसुद्धा त्या घोटाळ्यात सामील झाला। आता त्यानंतर हे मुलुंडचे नागडे पोपटलाल बिनविरोध 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 माझ्या विरुद्ध कोणी ना असे नाचायला लागले। तसं नाही आहे। शिवसेना मनसे आणि राष्ट्रवादीच्या वतीने तो आम्हाला मिळायला हवा होता, परंतु जसं आता साहेबांनी सांगितलं की तो राष्ट्रवादीला वाटाघाटीमध्ये गेलेला आहे। तरीसुद्धा एक शंका होती, भीती होती की सध्याचे निवडणूक आयोग जे करते किंवा तिथे जी दादागिरी चाललेली आहे, तर त्या भीतीपोटी यांचं कदाचित जो राष्ट्रवादीचा उमेदवार त्यांचा काय मागे घेतला जाईल किंवा काहीतरी त्रुटी निघतील अशा प्रकारची एक भीती होती, म्हणून अपक्ष फॉर्म मी 30 तारखेला भरून ठेवला। किरीट भाई यांचे चिरंजीव नीलजी सोमय्या बिनविरोध निवडून आले, त्यामुळे संजय राऊत यांची जळफळाट होते। तुम्हाला साधा उमेदवार नील सोमय्या यांच्या विरोधामध्ये अधिकृतपणे देता आला नाही, त्याबद्दल संजय राऊतांनी विचार करावा। किरीट सोमय्या हे तुमच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात सातत्याने लढलेले आहेत। तुमचा मुंबई महापालिकेतला भ्रष्टाचार खोदून काढण्याचं काम किरीट भाईंनी सातत्यानं केलंय, त्यामुळे किरीट भाईंच्या पाठीशी संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रातील जनता उभी आहे।